कधी थंडी कधी आभाळ, रब्बी पिकांवर संक्रांत, फवारणीचा खर्च वाढला, रोगांमुळे पिकेही कोमेजली. अहिल्यानगरमध्ये यंदा जोरदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. कांदा लागवडीचे क्षेत्रही यावर्षी वाढले. पिके जोमदार आली, मात्र वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे पिकांवर विविध रोगांची बाधा होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढच खुंटली असून महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. मात्र तरीही रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नगर तालुक्यात सुमारे 70,000 हेक्टरवर रब्बी पिके डोलावत होती. अनुकूल वातावरण व मुबलक पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके मोठ्या जोमात होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून धुके व ढगाळ हवामानामुळे पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. महागडी औषध फवारणी व खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात अतिरिक्त वाढ होणार आहे. रोगांमुळे उत्पन्नात घट होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे गव्हावर मावा, तांबोरा, ज्वारीचा चिटका, मावा, हरभऱ्यावर घाटी अळी, मर, कांदा व लसूणावर मावा, तुडतुडे, मर, करपा, डाउनी, तर मकावर अमेरिकन लष्करी अळी आदींचा प्रादुर्भाव झाला आहे.